हॅलो फ्रेंड, आज मी तुम्हाला ही नाईटी कटिंग आणि स्टिचिंग कशी करतात ती दाखवणार। एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीमध्ये छान अशी कुर्ता टाईपमध्ये वाटते ती बघायला, कारण त्याचं जे पॅटर्न आहे ते कुर्ता टाईपमध्ये शिवलेलं आहे। चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया। सगळ्यात आधी त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे मेजर टेप, कैची आणि एक आपल्याला चॉक लागणार आहे। तर सध्या आपली शोल्डर बघूया। शोल्डर आपण घेतलेले आहे 7.5, तशीच मुंडा लाईन पण आपण घेतलेली आहे 7.5, ती स्ट्रेट लाईन आपण ओढून घेतलेली आहे। त्याच्यानंतर 9.5 छातीचे होते, त्याच्यात 2 इंच आपण वाढवले, कारण चेस्टमध्ये लूज नाईटी असतात म्हणून। त्याच्यानंतर आर्म होल आपण 1.5 इंच करून त्याला सर्कल करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर कंबर आपण 8 इंच लेंथ करून तिथं आपण तिची कंबर जेवढी आहे त्याच्यात 2 इंच वाढवून घेतलेले आहे। सगळ्या ह्याच्यामध्ये आपण 2 इंच असे वाढवून अशी आपण पट्टीच्या साहाय्याने हे अशा लाईन मारून घेतलेल्या आहेत। ह्या बघा, तुम्ही बघू शकता। आणि कमरे करून आपण त्याची जी सीट साईड आहे, सीट घेर बघायचा, त्याच्यातही आपण 2 इंच ऑल ओव्हर जे आपली रुंदी आहे त्याच्या सगळ्यात 2-2 म्हणजे मार्जिनसाठी मी ठेवलेला आहे, कारण नाईटी ही लूज असते म्हणून। बाकी सगळं सेम कुर्त्याची साईज आपण मेजरमेंट घेतलेला आहे। आणि तिची चेस्ट 9.5 होती आणि 2 इंच एक्स्ट्रा, कंबर पण तशीच सेम जेवढी आहे त्याच्यापेक्षा 2 इंच आपल्याला एक्स्ट्रा ही बघा अशी आपण ही कंबर घेतलेली आहे। आणि त्याचबरोबर ही तिथून कमरेनंतर आपण घेतली आहे त्याची सीट घेरला आपण असा स्ट्रेट लाईन मारायचा। आता मी तुम्हाला स्लो मोशनमध्ये दाखवते समजण्यासाठी, आणि तुमची कंबर किती आहे ती तुम्ही चेक करून घेऊ शकता। ह्याची कंबर होती 8 आलेली, त्यामुळे मी त्याच्यात 2 एक्स्ट्रा वाढवले आहेत। तसेच सीट घेर पण तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता, जेव्हा येतो त्याच्यात 2 इंच एक्स्ट्रा घ्या। त्याच्यानंतर आपल्याला आता नेकसाठी बघायचं आहे। नेक बघण्यासाठी मी आधी काय करते, कट करून घेते, नंतर आपण त्याचा नेक बघूया की नेक कसा आपण कट करायचा तो। कारण जर ए लाईन असेल तर आपण त्याचा नेक नंतर कट करू शकतो। योग पट्टी पाहिजे असेल तर आपल्याला नेक दोन्ही सेपरेट करून काढावे लागतील। चला तर आता ह्याची मी कटिंग तुम्हाला दाखवते। ही बघा, ही आता मी कटिंग करायला घेतलेली आहे मस्तपैकी। ज्या आपण शेप दिलाय त्या शेपने आपल्याला हे कट करायचं, आणि जो वरचा भाग आहे हात मी ठेवलाय तो हातासाठी आपण यूज करणार आहे, आधीच तुम्हाला सांगून ठेवते। आणि खाली काही आपल्याला जास्त काही करून घ्यायचं नाही, लेवल फक्त करायची आहे। आणि हे बघा, हे शोल्डर आहे ते मी असे कट करून घेतले, 2 भाग सेपरेट करायचे आहेत। हा आहे ती फ्रंट साईड आहे आणि एक आहे ती बॅक साईड। तसेच आपल्याला आता 2-2.5 इंचावरती त्यानंतर आपल्याला स्लीव्स कट करायचे आहे। त्याच्यासाठी त्याची ही जी लांबी आहे खालून आपल्याला 8 इंच अशी घ्यायची आहे, व उंची आहे ते मी 5.5 इंच अशी घेतलेली आहे। त्याच्यानंतर गोल असा कर्व करायचा आणि खाली असा ओढून घ्यायचा। तो नाईटी असल्यामुळे तसा काहीसा प्रॉब्लेम होत नाही। तो जर कुर्ता किंवा ब्लाऊज असेल तर ते परफेक्ट मेजरमेंट घ्यावे लागतात। नाईटीसाठी आपल्याला लूज असते, त्यामुळे हा असा बघा गोल कर्व करून खाली आपल्याला आपण त्रिकोणला कसा शेप देतो तसा आपल्याला काढायचा आहे। ते कर्व असतो, तो हाताला बसलेला असतो, त्यामुळे तो इझीमध्ये तुम्हालाही येत, असं काही मोठंसं असं नाही। हा मी स्लीव्स कट केलेला आहे, तुम्हाला दाखवते। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आणि एक सांगायचं म्हणजे की आता आपल्याला हा बघा हळूवारपणे मी हे कट करून घेतलेला आहे स्लीव्स। आणि ह्याच्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही मला विचारू शकता, मी त्या प्रश्नाची नक्कीच उत्तरं देईन। आणि हा बघा आपला स्लीव्स बोलता बोलता कट करून झालेला आहे छान असा। आता आपल्याला नेकसाठी आपण हा घेतलेला आहे कॅनव्हास पेपर, त्याच्यावर आपण मेजरमेंट टाकायची आहे। मी घेतलेल्या 2.5 इंच असा हा नेकचा घेतलेला आहे। त्याच्यानंतर खालून आपल्याला जेवढी लेंथ पाहिजे, मी 6.5 इंच मला डीप पाहिजे म्हणून मी 6.5 इंच असा त्याची लेंथ घेतलेली आहे। सेम तसाच आपल्याला हा स्क्वेअर कसा काढून घ्यायचा आहे, हा बघा एकदम सिंपल। आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो शेप पाहिजे त्या शेप, तुम्हाला पान पाहिजे, पंचकोन पाहिजे, जसा तुम्हाला गळ्याचा नेक पाहिजे तसा। मला सिंपल राऊंड पाहिजे होता म्हणून मी हा बघा हा राऊंड काढून घेतलेला आहे मस्तपैकी असा। आणि त्याच्यानंतर आपल्याला मेजर टेपने 1.5 इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला हे करायचं आहे, हे पेपरचा पॅटर्न काढून आपल्याला कपड्यावर ठेवायचं आहे। त्याच्यासाठी ही परफेक्ट मार्जिन येण्यासाठी आपल्याला जे आपण गळ्याला जो येलो कलर दिसतो चॉकने केला आहे त्याच्या मेजरमेंटने सगळीकडे आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे 1.5 इंचावरती। आणि तसंच
याची लेंथ आहे ती आपल्याला बरोबर 13.5 इंच घ्यायची आहे. 1/2 इंच मार्जिनला जाणार. त्याच्यानंतर आपल्याला 3.5 इंचाला इथं हे मार्क केलं. त्याच्यानंतर ह्या स्केलच्या साह्याने बरोबर प्रॉपर हे बघा ठेवलं आहे. 3.5 इंचावर इथं टच केला आणि वर जो आपण शोल्डरला आपण केला होता बघा, त्याला आपल्याला स्ट्रेट लाईनमध्ये अटॅच करायची आहे ही लाईन. त्याच्यामुळे आपला हा योग व्यवस्थित पद्धतीने निघणार आहे. पट्टीचा उपयोग केला की आपल्या लाईन स्ट्रेट येतात. त्याच्यानंतर हा आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे. हा बघा, हा आपला योग आलेला. त्यानंतर ह्याच्या खाली आपल्याला कॉटनचा कपडा घ्यायचा आहे. मी हा ब्लॅक कलरचा चिकनचा घेतलेला आहे. तो बरोबर जो आपण पॅटर्न काढलेला आहे कॅनव्हास पेपरवर त्याच्यावर ठेवून द्यायचा आहे आणि 1/2 इंच मार्जिन सोडून आपल्याला तो प्रॉपर शेपमध्ये कट करून घ्यायचा आहे. हा बघा, असा एकदम व्यवस्थित असा तिन्ही साईडनं कट करायचा आहे. वरची साईड आपल्याला सोडून द्यायची आहे. जेवढा आहे ते कट टू कट आपल्याला घ्यायचं आहे. आणि हा पॅटर्न आहे तो तुम्ही कुर्त्यासाठी यूज करू शकता. एकदम सिंपल सोप्या पद्धतीत आहे. हा आपल्याला पॅचवर्क म्हणजे आपण योग काढतो तो योग जोडायला एकदम सोपा आहे. तसं काही मोठंसं नाही आहे. छान असं आहे आणि न हलवता आपल्याला हे असं कट करून घ्यायचं आहे. हे बघा, मार्जिन 1/2 इंच सोडून जसं की मी तुम्हाला सांगितलं तसं. त्याच्यानंतर तुम्हाला साईडला ग्लू लावून चिपकवायचं असेल तर तुम्ही चिपकू शकता. आणि त्याची ही आहे ती बॅक साईड आहे आणि ती आपल्याला इथं अशी चिपकून घ्यायची आहे आणि जी फ्रंट साईड आहे ती खाली ठेवायची आहे. आणि जर तुम्हाला ग्लूने चिपकवायचं नसेल तर आपण अशी शिलाई मारूनही त्याला आपण चारही साईडनं कवर करून घ्यायचं आहे. मार्जिन जी आपण सोडली होती ती आणि ही बघा घेतली. त्याच्यानंतर हा जो आपल्याला योग आहे तो आता नाईटीवर आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी त्याचा मध्य भाग आपल्याला काढावा लागणार. त्याच्यासाठी आपण कट करून मार्क केला. सेम त्याच पद्धतीत आपल्याला योगही कट करून घ्यायचा आहे. तोही प्रॉपर असं ठेवायचा आहे. आणि आपल्याला हा जो नेक टाचणी हा लावून घ्यायची आहे जेणेकरून आपलं कपडा सरकता कामाने हलता कामाने. कारण हा नेक आहे, नेक हलला तर सगळं मग ते हलतं म्हणून. आणि आता आपल्याला हा बघा असा गोल एकदम जोसा की आपण मार्क केला आहे त्याच मार्कवरती आपल्याला ही मशीन चालवायची आहे. आणि आपल्याला हा नेक आपला आहे तो मिळालेला आहे. सो आपण टाचणी काढून घ्यायची आहे आणि जो हा गोल शेप आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. हा बघा, ह्याच्यात पण जरासंच मार्जिन ठेवायचं आहे, एकदम थोडंसं कट टू कट आणि कट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हा बघा, हा वेस्ट झाला आहे कपडा तो काढून घ्यायचा आणि टर्न करून कपडा घ्यायचा आहे. आपला योग रेडी झाला आहे. हा बघा, त्याच्यानंतर हाताच्या साहाय्याने आपल्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे. जो की नेक आहे तो शेपला कपडा खालून जरा खेचून पकडायचा आहे. त्यामुळे शेप आपला परफेक्ट बसतो. आणि शेप परफेक्ट बसण्यासाठी त्याला एक दाब शिलाई म्हणजे दाब पट्टीची शिलाई ही मारायला पाहिजे. ही बघा अशी. आता मी सावकाशपणे मारते आहे, ती तुम्ही बघा. त्याने काय होतं, आपला गळा हा एकदम व्यवस्थित राहतो, उचलत नाही, फिट्ट असा बसतो आपल्या शरीराबरोबर. म्हणून आपल्याला सावकाश एकदम, कारण नाईटीचा जो नेक असतो तोच इम्पॉर्टंट असतो. म्हणून आपल्याला हा सावकाश एकदम नेक शिवून घ्यायचा आहे. आणि ही आमची मनीमाऊ आलेली आहे बघायला मी सारखे शिवते की नाही. बघा कशी बसली आहे छान अशी. काय बघते काय माहिती. आता मध्ये मध्ये 2-3 हात मारणार आहे आणि काय करणार नाही आहे आमची मन्या. एकदम हळू असं आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे. कारण नेक हा प्रॉपर बसायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला हा जरा व्हिडिओ आहे एवढ्या भागाचा तो स्लो मोशनमध्ये दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला शिवताना एकदम सोपं होईल. म्हणून जर कोणी बघत असाल व्हिडिओ त्याला ही गोष्ट कळण्यासाठी. हे बघा, ही आमची मन्या बघा आता मध्ये मध्ये हात घालते. तिचं हे असं काहीसं चालूच असतं, डेलीचंच आहे. हा बघा, आपण जर कपडा ओढून घेतला तर तो नेक प्रॉपर असा बसतो. कारण काहीच्या साईड असते ते वर खेचल्यासारखी होते. म्हणून आपल्याला तो कपडा असा
वर घ्यायचा आहे आणि आपल्याला हा राऊंड शेप आहे तो आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे। आणि हा बघा आपला नेक पूर्ण झालेला आहे राऊंड शेप मारून। पण आमची मन्या काही हले ना, आता मन्या आमची काय करणार त्याचं टेन्शन आलेलं आहे मला। ती आली आहे झोपायला इथं, आता ती झोपणार, ती इथं झोपते म्हणून ती इथं सारखी बघते मी कधी उठते ती। आता मला जो हा बघा हा व्यवस्थित असा आता दिसतो बघा, शेप कसा दिसतोही छान आणि बसतोही छान असा व्यवस्थित। आता त्याच पद्धतीने आपल्याला जी साईडची बॉर्डर त्याच्यावर आपल्याला दाबपट्टी मारून घ्यायची आहे, ती की मी मारली आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला हा बॅक नेक आहे तो शिवायचा आहे, त्याला ही मी पट्टी काढलेली आहे, ती ही क्रॉस पट्टी अटॅच केली। आता ही उलट आपल्याला सर्व साईडनं लावायची आहे ती क्रॉस पट्टी, आणि ह्या उलट साईडनं आपल्याला ती पट्टी आपल्याला मारून घ्यायची आहे। आणि हा बघा आपला हा बॅक नेक तयार झालेला आहे। आता जी पुढची आपण साईड काढलेली आहे ती त्याला अटॅच करायची आहे बरोबर, दोघांच्याही सरळ सरळ बाजू एकमेकाला चिकटवायची आहे। आणि जर एक्स्ट्रा कपडा असेल तर तुम्ही कट करून टाकते। आणि ही जी शोल्डरची लाईन आहे ती आपल्याला मारून घ्यायची आहे, ही बघा बरोबर दोन्ही असा आपल्याला, आणि ती आपल्याला स्ट्रेट लाईनमध्ये मारून घ्यायची आहे। तशाच आपल्याला दोन्ही साईड त्या मारून घ्यायच्या आहे, ही मारली तशीच। आणि आपल्याला लगेच डबल शिलाई ही घालून घ्यायची आहे, जेणेकरून परत परत शिलाई मारायचा प्रॉब्लेम येत नाही, म्हणून मी सगळ्याला डबल शिलाई लगेचच्या लगेच घालून घेते। त्याच्यानंतर ही हात आहे, हातही आपल्याला मच्छी साईड बरोबर पॉईंट आपल्याला कट करून तो आपल्याला त्या पॉईंटला टच करायचा आहे आणि असा लावून घ्यायचा आहे। हा बघा बघा ही साईड लावलेली आहे, हाफ साईड लावलेली आहे। आता ती अर्धी साईड आहे ती पण मला लावायची आहे ह्याच पद्धतीने। दोन्ही हाताच्या साईड आपल्याला व्यवस्थित पद्धतीने लावून घ्यायच्या आहेत। आणि तुम्हाला जर माझा यूट्यूब चॅनल आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। आणि असेच दुसरे काही नवीन नवीन व्हिडिओ येतील ते तुम्ही बघायला विसरू नका। आणि काही असे व्हिडिओ आहेत जे अपलोड झालेले आहे, ओटी बटवा, पिशवी, म्हणजे बाजारात आपण पिशवी कशा प्रकारे नेऊ शकतो ती। हा बघा आता ही दुसरी साईड मी टिच करून घेत आहे। नवरीसाठी लागणाऱ्या थोड्याफार ज्या गोष्टी आहेत त्या पण मी त्याच्यात ॲड केलेल्या आहे, जे की माझ्या लॉंग व्हिडिओ आहेत त्याच्यात तुम्ही बघू शकता। हा बघा आता आपल्याला ही फिटिंगची जी मार्जिन आपण पहिल्यांदा फर्स्ट कटिंगला सोडली होती त्या मार्जिनवर आपल्याला आता फिटिंग करून घ्यायची आहे प्रॉपर। दोन्ही साईडनं आपल्याला त्या शेपने जिथं आपला मार्क आपण चॉकने केला होता त्याच्यावरच बरोबर आपल्याला ही आपली शिलाई यायला पाहिजे, जेणेकरून आपली फिटिंग स्टिचिंग व्यवस्थित होते। आणि आपल्याला त्याच्याबरोबर मी डबल शिलाई घालून घेते, परत परत शिलाई मारायचा टेन्शन नाही म्हणून। आणि मग म्हणजे आपण जेव्हा देतो कस्टमरला तेव्हा व्यवस्थित असल्यावर, डबल शिलाई असल्यावर कसली भीती राहत नाही। आणि त्याच्यानंतर ही जी लास्ट साईड आहे ती पण आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची आहे। ही बघा एक पट्टी फोल्ड केली की दुसरी पट्टी त्याच्यावर फोल्ड करून आपल्याला घ्यायची आहे आणि बोटाने